मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून उभा होता आणि आज भरघोस मताने आपण निवडून आलात. काय सांगाल या निवडीबद्दल? या निवडणुकीबद्दल सर्व जनतेला असं सांगेन की तुम्ही जसा आतापर्यंत जसा माझ्यावरती विश्वास ठेवला हाच विश्वास कायम टिकू देत आणि तुमच्या या विश्वासाला मी पात्र ठरण्यासाठी पूर्ण ताकदीने पूर्ण या आपल्या गावचा किंवा भागाचा विकास करणार आहे. तुमचे पती आठवणीचे सरपंच म्हणून काम करतात. तुमचे सासरे 2 वेळा जिल्हा परिषदे म्हणून सदस्य आणि अर्थ आणि नियोजन खात्याचं सभापतीपद त्यांनी बसवलेलं आहे. त्यांच्या कार्याचा तुम्हाला या विजयामध्ये काय कसा फायदा झाला? नक्कीच, कारण की माझे सासरे सभापती आणि माझे मिस्टर सरपंच राहुल गावडे आणि तसेच मी हलकर्णी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहे. तर मला ही प्रशासनाची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि मी असे प्रयत्न करणार आहे की ही प्रशासनाची कार्यपद्धती ही लोकाभिमुख आणि पारदर्शक व्हायला पाहिजेत आणि मी तसेच करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तशी साहजिकच मी तसे करणार आहे. आणि गावडे साहेब म्हटलं तर त्यांच्याकडून मला हे राजकारणाचं म्हणण्यापेक्षा मी हे राजकारण म्हणजे समाजकार्य म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ही समाजकार्याची जबाबदारी स्वीकारताना हे बाळकडून मला त्यांच्याकडून म्हणजे गावडे साहेबांच्याकडून मिळालेलं आहे. तुमच्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणजे कोणाला तुम्ही? खरे शिल्पकार असं मी कुणाचं एकाचं नाव घेणार नाही, कारण की हा विजय हा किंवा ही निवडणूक किंवा जनतेचा हा विश्वास आहे माझ्यावरचा आणि यामध्ये शिल्पकार म्हटला तर पूर्ण जनतेचा हा विजय आहे. गोरगरीब जे कोण असतील, वृद्ध, महिला, ताई, माई, अक्का जे कोण सर्व आहेत ते सर्वजण या निवडणुकीचे विजयाचे शिल्पकार आहेत. धन्यवाद तुमच्या पुढील कार्याला तुम्हाला